31 डिसेंबर आहे. 31 डिसेंबर असताना जर खिशामध्ये 1 रुपडी नाही, मला वाटतंय ह्या अख्ख्या गावात माझ्या इतका गरीब आणि माझ्या इतका भिकारी काही कोणी नसेल बुवा. खूप कटाळा आला. जेव्हा बघावं तेव्हा कांगालच, रुपडी बी नाही जवळ. त्या मायला काम करू करू मी लावून अशा 31 डिसेंबर जर रिकामं जाऊ द्यायचं म्हणल्यास जीवनाला अर्थच नाही. समधी मित्र कंपनी जैसलमेरला जायली या आणि मी एकटाच पैशामुळे घरी राहायला लागलो. घरी राहायचं नाही. 31 डिसेंबर मी समजा मित्रांसंग जैसलमेरला साजरी करणार. भले काय करायचं ते कुठं ना करणं होऊ जा, जाणार म्हणलं की जाणार. बघ तो बायको पशी काही निघत आहे का उली तिली दाम काही तिच्या पशी असलं तर असलं. माझी लाडाची बायको, माझी गोड बायको. काय काम काढलं का ना? काम काही काढलं नाही. जरा तुला भांडे धुवा म्हणून पुढे कॅमेरामॅन जरा तुला भांडे धुवू लागावं म्हणलं ग. भांडे धुवायची गरज नाही, देतो आमची आम्ही. आज 31 डिसेंबर आहे. हं. आज म्हणलं 31 डिसेंबर आहे. मग माझी समधी मित्र कंपनी जैसलमेरला जायली या. आता का जैसलमेरला काय? जैसलमेरला एक देवी या. हं. त्या देवीच्या पाया पडाय 31 डिसेंबर निमित्त समधी जायली. तर मग मी एकटाच राहायला लागलोय घरी. एवढं काय म्हणा तिथं बघायला? एक तिथं देवी या. हं. मग गेल्या महिन्यात दुखू लागलं का नाही, हं. मग मी आपण दवाखान्यात किती पैसा घातला. दे बकळ हा? तुला. मग दवाखान्यात मला गुण आला नाही. हं, हं. मग त्या देवीला नवस केला जैसलमेरच्या. हं. म्हणलं माझं एवढं दुखणं हलकं होऊ दे. ओके. मी 10,000 रुपये घेऊन हं. जैसलमेरला येतो. मग आता माझं दुखणं झालंय हलकं. हं. वाजू नको. माझं दुखणं झालंय हलकं. हं. मग आता ते बोलल्याला नवस तर फेडावं लागेल का नाही. पण फाजिक्यात आपल्या जवळ काही पैसे नाही, नाही, नाही. फेडायला नव. ते नवस जर नाही फेडला, हं. वाजू नको. ते नवस जर नाही फेडला हं. तर डबल दुखणं येईल. हं. मग आणि दवाखान्यात लाखो रुपये घालावं लागतील. त्यासाठी आता 31 डिसेंबर हं. साठी 31 डिसेंबरला समजेच जायला लागले तर मला त्याच्या संग जाऊ दे. फटकन काय पैशाचा जोड कर 10,000चा. कारण की मी देवीला नवस बोललेला आहे. आपल्याकडे पैसे नाहीत की मग तर मग काय 31 डिसेंबर काय असा जाऊ द्याचा काय जाऊ दे, तसंच जाऊ दे. नसतंय तसा जाऊ दे. आपल्याकडे फाजी की काही समजे निघाले तर मी एकटा बसू काय घरी. तरी आता काही नसलं काय करणार रोज? एवढ्या शेळ्या आहेत की शेळ्या- आणि त्या काही बघायला आहेत का शेळ्या. कशा कशाला पुरते ना, हं? कशाला पुरते ना. देवीला नवस बोललाय. हं. नवस मला फेडावंच लागतंय. त्याच्यामुळं एक शिळी घेऊन जातो. शिळी विकतो हं. आणि जैसलमेरला जाऊन पाया पडून येतो. म्हणजे माझ्या जीवाला शांती वाटेल. मग दुखणं बी हलकं झालंय, नाही तर डबल दुखणं येईल. लाखो रुपये पुन्हा दवाखान्यात. बरं मोठी काही नेऊ नका मग बारक फिरून या. 10,000च्या पडतो. असं जरा हिंग जमला आता. दादा बारक न्या बारक. आता 31 मोठी काही सोडू नका. 31 डिसेंबर जैसलमेरला साजरी त्या देवीपाशी. हो. जाऊ का मग. दादा बारके न्या, मोठी नेऊ नका. बरं मग मी आता फटकन बॅग बरं बॅग 2-3 ड्रेस भर. हो. बाजार बेजार आणून टाकलेला तुला. मला 4 दिवस लागेल तिकडं. बरं बरं. तुला आता काम इथं काही नाही. हो. पाणी पिणी दे. बरं बरं. जमलं की हं. मग एक बारकं नेतो न्या. आणि तवर मी बॅग ठीक भरून ओके करून ठेवी. हो हो. म्हणजे आपला 31 डिसेंबर टॉप मध्ये कॅमेरामॅन इकून घे थोडं तिकडून ऊन चमकत आहे. 31 डिसेंबर आपला टॉप मध्ये साजरी होणार थेट जैसलमेर. एक बारकं घेऊन जातो. हा तर भावांनो, कुणाला जर माझ्यासोबत जैसलमेरच्या देवीला यायचं असेल तर कमेंट करा. आपण समजे सोबत जाऊ 31 डिसेंबर साजरी करण्यासाठी. तर आम्ही तर 7-8 जण आहोत. ग्रुपनं आणि गेल्यास करमल. तरी यावर बायकोचे धन्यवाद व्यक्त करतो मला पिल्लू घेऊन जाण्याला परमिशन दिल्याबद्दल. जाऊ का मग आता. जा जा न्या बारक फिरू. ठीक आहे. मोठं काही नका बारक न्या. ओके. बारकं बी 10,000 मग भागत आहे. तर कुणाला यायचं असेल 31 डिसेंबर साजरी करण्यासाठी तर चलो जैसलमेर.